सगळ्यांना नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला जीवामृत बनवायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं गाव नैसर्गिक शेती मिशन मध्ये आहे आणि संपूर्ण गाव आहे. तर नैसर्गिक शेती मिशनचा आत्मा जो असेल तर जीवामृत आहे, बरोबर. त्या जीवामृतने काय होतं, त्याचे फायदे काय आहेत. पण आता आपलं गाव 1 वर्षापासून हे करतंय आणि त्याचे आपल्याला अनुभव पण येत आहे. तर आपलं आज मिशन आहे जीवामृत बनवायचे लिटर, बरोबर. आता जीवामृत बनवताना आपल्याला ज्या वस्तू लागतात त्या वस्तू सगळ्या इथं आपण आणलेल्या आहेत. गोमूत्र 10 लिटर, बेसन पीठ आणलेलं आहे 2 किलो, त्यानंतर गूळ आणलेला आहे 2 किलो, 2 ते 3 किलो वडाच्या झाडाखालची माती आणली आणि 5 किलो देशी गाईचं शेण आणलेलं आहे. सूक्ष्मजीव तयार करतात. तर मग आता आपल्याला पहिले काय करायचंय, हे जीवामृत तयार करताना हे सगळं टाकून 200 लिटर पाण्याचं बनवायचंय. पण त्याला दिवसातनं 3 ते 4 वेळा हलवायचे गळ्याच्या काट्याप्रमाणे. विष मुक्त शेती करायची. नमस्कार, मी रवींद्र भास्कर जाधव, चिंचोले येथील त्रिमूर्ती नैसर्गिक शेती गटाचा सचिव असून 125 लोकांचा एक नैसर्गिक शेती गट काढलेला आहे. आणि आज काशी साहेबांच्या सूचनेनुसार चिंचोले या गावात भास्कर मोतीराम जाधव या शेतकऱ्याच्या इथं जीवामृत बनवत आहोत. तरी त्याची प्रोसेस आज त्यानंतर 2 किलो गूळ टाकायचा आहे.